प्रत्येक आमदारांना आपल्या मतदारसंघामध्ये तातडीनं कामं झाली पाहिजेत किंवा त्याच्या प्रमाण निघाले पाहिजेत। या अनुषंगानं आमदार जर मंत्री महोदयांशी बोलत असेल तर त्याला आपण भांडण्याचं स्वरूप देऊ नका। कामं होणं हा त्याच्या मागचा उद्देश होता। वैयक्तिक कुणाची कुणाबरोबरही ना भांडण झालेलं आहे ना दुश्मनी आहे। फक्त आवाज चढून बोललं तर त्याचा अर्थ काही लोकांनी भांडण असं घेतलेलं आहे। मंत्रीही त्याच भागाचे म्हणण्यापेक्षा पक्षाचे आणि आमदारही त्याच पक्षाचे, म्हणून यात भांडणासारखं एवढं काही विशेष नव्हतं। परंतु त्याच्या भावना मांडताना त्याचा थोडासा बॅलन्स ज्याला म्हणता येईल तो यासाठी गेला की मला माझ्या मतदारसंघात काम करायचे आणि हे प्रत्येक आमदाराचं स्वतःचा गणित असतं। मात्र आपल्या पक्षातील आमदार असे नाही, वाद नाही होत, तुम्ही याला वादाचं स्वरूप देऊ नका। आता हे जे काही आता दोघांची जे काही बोलाचाली झाली असेल याचा सीएमने गांभीर्याने त्यांच्याकडे दखल घेतलेली आहे आणि मला वाटतं सीएम साहेबांचं आता भाषण होणार आहे त्याच्यानंतर दोघांनाही बोलून त्याबद्दलची समज सुद्धा दिली। सर, शंभूराज देसाईंचा आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय। थोरवे जेव्हा बाईट देत होते तेव्हा त्यांना कानात बोलले की काहीच बोलू नको आणि आता व्हिडिओ तो ऐकायला येतोय। म्हणून तुम्हाला सांगतोय की शंभूराज देसाई असेल की दादा भुसे असेल किंवा कोणीही मंत्री असेल त्यांच्याकडे जी मागणी मागायला जातात आमदार किंवा जे काही त्यांच्या मतदारसंघात ते कामं सांगायला जातात त्या टायमाला एखाद्या वेळेला इमोशनल होणं याला तुम्ही भांडण समजू नका। हे भांडण नाहीच आहे, तुम्ही त्याला चुकीचा गैरअर्थ वापरताय, त्याला चुकीचा दिशा देताय। म्हणून आमच्या कोणाचं आमदाराचं आणि मंत्रीचं भांडण झालेलं नाही। निश्चित त्यांच्याबद्दल एकमेकाबद्दल बोलताना जर आवाज चढला असेल तर तुम्ही त्याला भांडण समजू पण नका। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दुष्पूत चालू आहे असं वारंवार आरोप केले जात आहेत आणि आज ते पाहायला देखील एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये किंवा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर असणारे सर्व आमदार हे सर्व आक्रमक होते म्हणून तो उठाव केलाय। दम असलेले आमदार आहेत म्हणून त्याची चिंता असं करू नका। आमदार आहेत गपचूप आहेत असे नाही, आमदार हे प्रत्येक जण एक मजबूतीने उभा राहिलेला आमदार आहे म्हणून त्याच्याबद्दलचा गैरसमज समजून घेऊ नका। महाविकास आघाडीत असताना असं म्हटलं जात होतं की आमची कामं होत नाही। शेवटच्या टप्प्यात आहे।